महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. मी केलेल्या विधानाबाबत मला पश्चाताप. पुन्हा असं विधान केलं, चौकात फाशी द्या. झी 24 तासच्या माध्यमातून नवनाथ वाघमारेंची भूमिका. मी दिल्लीत असलो तरी चर्चा, मुंबईत असलो तरी चर्चा, दिल्लीत जाण्याच्या चर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर, तर मी महाराष्ट्रातच, महाराष्ट्राची माझ्यावर जबाबदारी असल्याचं वक्तव्य. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंची अखेर स्वप्नपूर्ती. रायगडच्या पालकमंत्रीपदाची माळ भरत गोगावलेंच्या गळ्यात. तर 2 महिन्यापूर्वीच पालकमंत्रीपदावर तोडगा काढला होता. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. 4 मंत्र्याच्या नाशिकमध्ये जळगावच्या गिरीश महाजनांची सरशी. दादा भुसे छगन भुजबळांना दुर्लक्षित करत कुंभमेळा मंत्री महाजनांकडे नाशिक पालकमंत्रीपदाची धुरा. साताऱ्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत जुंपण्याची शक्यता. शिवेंद्रसिंग राजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावं. जयकुमार गोरेंच्या वक्तव्यानं नव्या चर्चेला उधाण. 2-4 लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं. जोपर्यंत दम आहे तोपर्यंत काम करायचं. निवृत्तीच्या चर्चेनंतर पंकजा मुंडेंचा निर्धार. नाशिकच्या खड्ड्यांविरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक. खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा आक्रोश मोर्चा. यमराज रेड्याला सोबत घेऊन ठाकरे सेना उतरली रस्त्यावर. झी 24 तासवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार बैठकीची इनसाइड स्टोरी. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एनडीए सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत सुप्रिया सुळेंना सवाल. सभागृहात जसं लढतोय तसंच रस्त्यावरही लढायचं. सुळेंचे जिल्हाध्यक्षांना निर्देश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. राज्यातील विविध विषयांवर दोन्ही नेत्यांची चर्चा. तर विकास प्रकल्पांच्या सद्यस्थितीबाबतही दिली माहिती. राज्यात पुढील 3 दिवस हलक्या सरींचा अंदाज. रायगड, रत्नागिरी, सातारा, घाट, पुणे घाट विभागात वादळी पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यातील काही भागात हलक्या सरी बरसणार. नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्र 24 तास या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. बातमी आहे नवनाथ वाघमारे यांनी झी 24 तासवर दिलेल्या प्रतिक्रियेची. मी केलेल्या विधानाबाबत मला पश्चाताप असल्याचं नवनाथ वाघमारे यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा असं विधान केल्यास भर चौकात फाशी द्या, अशा प्रकारची प्रतिक्रिया ही नवनाथ वाघमारे यांनी दिलेली आहे. झी 24 तासच्या माध्यमातून नवनाथ वाघमारेंनी ही माफी मागितलेली आहे. पुन्हा माझ्याकडून अशी चूक झाली तर राज्यातील बहिणींनीच मला फासावर चढवावं, अशा प्रकारची प्रतिक्रिया नवनाथ वाघमारेंनी झी 24 तासची बोलताना दिली आहे. पैसा, गोंडस मुलं पाहून मराठा मुली ओबीसींच्या घरात घुसतात असं विधान वाघमारे यांनी केलेलं होतं. आणि आता झी 24 तासच्या माध्यमातून नवनाथ वाघमारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. नवनाथ वाघमारेंनी माफी मागितलेली आहे. मी केलेल्या विधानाबद्दल मला पश्चाताप होत असल्याचं नवनाथ वाघमारे म्हणालेत. आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात. माझे सहकारी श्रीकांत घुले आपल्या सोबत आहेत. श्रीकांत. निश्चितच संदीप, खरं तर आजकाल गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की एक पद्धतीचा एक पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो की एखादं वादग्रस्त विधान करायचं आणि त्याच्यानंतर माफी मागून तो विषय संपवून टाकण्याचा प्रयत्न करायचा. मुळात नवनाथ वाघमारे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी 4 चौघामध्ये सांगण्यासारखं देखील नाही की एखाद्या समाजातल्या महिलांचा तुम्ही अशा पद्धतीनं जर अपमान करत असाल, अवमान करत असाल तर ते फार निंदनीय आणि निषेधार्ह आहे. आपण थोड्याच वेळापूर्वी आपल्या झी 24 तासच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी मी त्यांची मुलाखत घेतली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर अशा पद्धतीनं भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांनी असं म्हटलं की जे वक्तव्य मी केलेलं आहे त्याचा मला पूर्णतः पश्चाताप झालेला आहे आणि त्याच्यासाठी मी माफी मागतो, खेद व्यक्त करतो. मात्र पुढच्या काळामध्ये जर चुकूनही कुठल्याही समाजातल्या व्यक्तींसंदर्भात, महिलांसंदर्भात मी असं बोललो तर मला तुम्ही अगदी. त्यामुळे श्रीकांत, आपण बघतोय अगोदर कशीही वक्तव्य करायची आणि त्यानंतर माफी मागायची, दिलगिरी व्यक्त करायची, असं आपल्याला पाहायला मिळते. नवनाथ वाघमारे यांनी झी 24 तासच्या माध्यमातून आपली भूमिका मांडलेली आहे. जर अशा प्रकारे पुन्हा विधान केलं तर बहिणींनीच भर चौकामध्ये फाशी द्यावी, फासावर चढवावा, अशा प्रकारे भूमिका झी 24 तासच्या माध्यमातून नवनाथ वाघमारे यांनी मांडलेली आहे. काय म्हणालेत वाघमारे बघूया. नक्की नक्की मी तुमच्याशी सहमत आहे. कारण की माता भगिनीचा कोणाकडूनही अवमान झाला नाही पाहिजे. कारण की मी सुद्धा चूक माझ्याकडून झालेली ती मी मान्य करतो आणि येणाऱ्या काळात मी तेच सांगतोय की यानंतर कदापि
मला माझ्याकडून जर अशी चूक घडली तर मी आज तुमच्या जी 24 तासच्या माध्यमातून सांगतोय, महाराष्ट्रातल्या लोकांनी मला जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार असेल. मला फासावर लटकवलं पाहिजे. आणि बहिणी, कुणाच्याही बहिणी असल्या तर भावानी माफ, म्हणजे भावानी थोडं मोठ्या मनाने भावाला माफ करू शकतात, त्याप्रमाणे माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणीने मला माफ केलं पाहिजे. परंतु येणाऱ्या काळात जर माझं चुकलं तर त्याच बहिणीने मला सोडलं नाही पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. परंतु फक्त नवनाथ वाघमारेच का, हे सुद्धा माझं मत आहे. मनोज जरांगेकडून सुद्धा माफी मागितली पाहिजे. आपण बघितलं, जरांगे पाटील यांनी सुद्धा माफी मागितली असं म्हणतायत. नवनाथ वाघमारे मागायला पाहिजे. मात्र या सगळ्यामध्ये झी 24 तासशी बोलताना वाघमारे यांनी पश्चाताप व्यक्त केलाय. पुन्हा अशा प्रकारे जर वक्तव्य आपण केलं तर या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातल्या बहिणींनीच मला फासावर चढवावं, भर चौकात फासावर चढवावं, अशा प्रकारची प्रतिक्रिया वाघमारे यांनी झी 24 तासच्या माध्यमातून आपली भूमिका मांडलेली आहे. त्यांना पश्चाताप होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा समाजाच्या मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या चांगले टाळलेले आहे. ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जालन्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसंच मनोज जरांगे पाटील यांनी देखील वाघमारेंना इशारा दिलाय. दरम्यान यानंतर वाघमारेंनी विधानावर स्पष्टीकरण दिलंय. लेकी बाळींविषयी बोलण्याच्या ओघामध्ये बोलून गेलो, त्याबद्दल खेद व्यक्त करतो असं वाघमारे यांनी म्हटलेलं आहे. ओबीसींना शिवीगाळ करणारे जरांगे कधी माफी मागणार असा सवालही वाघमारे यांच्याकडून करण्यात आलेला आहे. बावनकुळे साहेबांनी सांगितले, माझी सून मराठा आहे, माझी बायको कुणबी आहे, त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील. आणि बावनकुळे साहेबांचे एकट्याच्याच नाही, अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत. म्हणजे ओबीसींच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसींच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले, आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसींच्या घरात घुसल्यात. आणि मग जर मराठ्यांच्या मुलीच्या ऐकून जर हे मंत्री जर ओबीसींचा वाटोळा करत असत तर त्यांनी समोर येऊन सांगावं की आम्हाला ओबीसींशी घेणं देणं नाही. हिंदू असल, मुस्लिम असल, बौद्ध असल, कुठल्याच जातीतल्या लेकी बाळीला कधी बोललो नाही, कधीच बोललो नाही. आणि गरीब समाजाला सुद्धा बोललो नाही, नेत्याला बोललो. पण मराठ्यांच्या लेकीबाळीवरती जर कोणी बोलणार असेल, 100% ती घुरट पैदाशी, 100%. कारण ज्यांच्या तोंडातून लेकीबाळींबद्दल असं येतंय जाहीरपणानं मीडियावरती, 100% ही वड्या वगळीची चावला दे. मनोज जरांगे ज्या दिवशी माफी मागतील, आमच्या वंजाऱ्याची माफी मागतील, धनगराची मागतील, माळ्याची मागतील, आमच्या मुख्यमंत्री महोदयांची मागतील, आमच्या बावनकुळे साहेबांची मागतील, एकनाथ शिंदे साहेबांची मागतील, अनेक मंत्र्यांचे आई वडील काढले त्यांची माफी मागतील, त्यावेळी काही क्षणाच्या मी माझी मोठ्या मनाने कानाला धरून माफी मागल. परंतु ज्या मी पुण्यातून बोलून गेलोय त्याचा मला अत्यंत खेद आहे. ह्या बोलण्याची माझा कुठलाही मानसिकता नव्हती. बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो आणि येणाऱ्या काळात मनोज जरांगेंनी माफी मागितली, मी कानाला धरून माफी मागल. आणि येणाऱ्या काळात माझ्या भगिनीविषयी माझ्याकडून कधीही अपशब्द निघणार नाहीत. यानंतर बघूया पुढली एक मोठी बातमी. रायगडच्या पालकमंत्री पदाचं भिजत घोंगडा अखेर गंगेत न्हालेला आहे. पालकमंत्री पदाच्या संघर्षात बाजी मारत भरत गोगावलेंनी हे माळ आपल्या गळ्यात पाडून घेतलेली आहे. महायुती सरकार सत्तेत आल्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरे आणि गोगावलेंमध्ये संघर्ष सुरू होता. दोन्ही बाजूंनी कुणीही माघार घ्यायला तयार नव्हता. आज अखेर त्यावर तोडगा निघालेला आहे. दरम्यान यानंतर भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानलेले आहेत. तर ज्या जिल्ह्यामध्ये जास्त मलिदा मिळतो तिथे पालकमंत्री पदासाठी चुरस असते अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तर आतापर्यंत रायगडच्या पालकमंत्री पदासाठी मारामारी सुरू होती असंही राऊत म्हणाले. दरम्यान आज रायगडच्या जनतेला न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया महेंद्र दळवी यांनी दिली आहे. तसं जनतेनं जनाधार दिला होता म्हणून पालकमंत्रीपद गोगावलेंना मिळाल्याचंही ते म्हणाले. ही छाती ठोकून ठोकून आतमध्ये गेली तेव्हा त्यांना ते मिळालेलं आहे. पण चांगली गोष्ट आहे. त्यांचं एक स्वप्न होतं या लोकांचं. यांचं स्वप्न काय असतं? लोककल्याण हे स्वप्न नाही, काम करणं स्वप्न नाही. ज्या जिल्ह्यामध्ये जास्त मलिदा आहे तिकडलं पालकमंत्रीपद मिळावं आणि त्यासाठी हे एकमेकाच्या छातीवर बसले. आपण रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी किती मारामारा झाल्या तटकरे आणि गोगावलेमध्ये. आता म्हणतील आमचं काही नाही, आम्ही आता मोदीप्रमाणे घट्ट मिठ्या मारतो एकमेकांना. तसं नाही आहे. ते हे सोपं प्रकरण नाही आहे. आनंददायी दिवस निश्चित आहे. कारण आज मराठी सण नागपंचमी आहे आणि श्रावणी सोमवार आहे. आणि या शुभदिनी आमचे बरेचसे पालकमध्ये झाले
आणि खऱ्या अर्थाने रायगडच्या जनतेला न्याय मिळाला असं मी नक्की सांगेल. कारण गेले 1.5-2 वर्ष हा लढा आमचा चालू होता. खरं तर जनतेने दिला जनाधार, शिवसेना दिला होता. 3 आमदार शिवसेना निवडून दिले होते. त्यात बरेचसे मंत्री झाले आणि अर्थातच बरेचसे पालकमंत्री होणार ही सगळ्यांची दाटून इच्छा होती आणि या लढ्याला आज यश आलं असं मी सांगेल. तर तिकडे 4 मंत्री असलेल्या नाशिकमध्ये पालकमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये जळगावच्या गिरीश महाजनांनी बाजी मारलेली आहे. अनेक दिवस प्रलंबित असलेल्या नाशिक पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटलेला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी इथं गिरीश महाजनांना संधी दिली आहे. दादा भुसे, छगन भुजबळांना दुर्लक्षित करत कुंभमेळा मंत्री महाजनांकडे नाशिक पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो कोणाला मंत्री करणं असं म्हणतात, हा कोणाला पालकमंत्री करणं. पण हा 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा गेले वर्षभर दिल्लीमध्ये पडला होता. वारंवार हे तुमचे मेंदे गटाचे नेते वारंवार पालकमंत्री पदासाठी अमित शहाकडे, पालकमंत्री पदासाठी प्रधानमंत्र्यांकडे. शेवटी काहीतरी त्यांच्या तडजोडी आपापसात झाल्या, ज्याला मुंबईच्या भाषेत मांडवली म्हणतात, हां त्या झाल्या. आणि आज आमच्या मोर्चाच्या शुभमुहूर्तावर नाशिकला घोषणा झाल्या. पण भुजबळ साहेबांसारखा मोठा नेता जो अजितदादांच्या पक्षातून नाशिकचा पालकमंत्री व्हावा अशी त्यांची इच्छा होती, त्यांना मात्र वाऱ्यावर सोडलं. जनतेची पण काही प्रमाणात इच्छा होती, कारण का लोक त्यांच्या पाठीमागे मोठे नेते ज्येष्ठ मंत्री असल्यामुळे त्या ठिकाणी होते, त्यामुळे त्यांना वाऱ्यावर सोडलं. अजितदादांच्या पक्षाला तर कुठंच गृहीत त्या ठिकाणी धरलं नाही. अजितदादांच्या पक्षाला रायगडमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागलं, तशी तिथं नाशिकमध्ये मागणी असताना तिथेही त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागलं. म्हणजे अजितदादांच्या पक्षाला सगळीकडेच कॉम्प्रोमाइज करायचं ठरवलंय का काय, असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 2 दिवसीय बैठकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत काही महत्वाची विधाने केलेली आहे. दरम्यान या बैठकीची इनसाइड स्टोरी झी24 तासच्या हाती लागलेली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एनडीए सोबत जाणार का अशी विचारणा जिल्हाध्यक्षांकडून सुप्रिया सुळे यांना करण्यात आली आणि त्यावेळेला सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांशी चर्चा करत असताना बैठकीमध्ये सुप्रिया सुळे यांना जिल्हाध्यक्षांनी एनडीएच्या सोबत जाण्यासंदर्भातला प्रश्न केलेला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एनडीए सोबत जाणार का, बैठकीमध्ये जिल्हाध्यक्षांनी सुप्रिया सुळे यांना सवाल केला. सुळेंनी संसदेतील सरकारविरोधी भाषणाकडे लक्ष वेधलं. सभागृहात जसं लढतोय तसंच रस्त्यावरही लढायचं असल्याचे आदेश सुप्रिया सुळेंनी दिलेले आहेत. जिल्ह्यामध्ये जी रिक्त पदं आहेत ती तातडीनं भरा आणि कामाला लागण्याचे निर्देश देण्यात आलेत. किती लोकशाही आहे बघा आमच्या पक्षामध्ये. आम्ही खूप कमी बोललो. आमचे प्रत्येक जिल्हाध्यक्ष आले, त्याचं मन पूर्णपणे त्यांनी मोकळं करून काय वास्तव आहे, राज्यात काय चाललंय, काय या सगळ्याची चर्चा झाली. म्हणजे आपण पक्ष कसा वाढवला, काय प्रश्न आहे, महागाई, बेरोजगारी, कसा भ्रष्टाचार ग्राउंडवर झालाय, रस्त्यांची काय अवस्था आहे, या सगळ्याबद्दल ग्राउंडची सगळी माहिती आम्हाला आमच्या अध्यक्षांनी दिली. पक्ष कसा जाईल तेही तुमच्यासारखे चॅनलवर ते चिंता करतात, कारण का तुम्ही चॅनलवर दाखवता की विनोद तावडे आणि मी एका कमिटी मीटिंगमधून दुसऱ्या कमिटी मीटिंगला एका गाडीतून जातो, त्याच्यामुळे तुम्हाला जसा संभ्रम पडतो तो व्हिडिओ बघून तसं त्यांनाही वाटलं असेल. तर मी त्यांना समजून सांगितलं की विनोदजी आणि मी आम्ही एका मीटिंगमधून जल जीवन मिशनच्या मीटिंगमधून निघालो आणि एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी मीटिंग होती, त्याला आम्ही दोघं एकत्र गेलो. तर त्यांना मी सांगितलं ते ऑप्टिकली जरा खूप ड्रामॅटिक आणि इंटरेस्टिंग वाटतं चॅनल्सवर, आणि ती ब्रेकिंग न्यूज म्हटलं की आमच्या अध्यक्षांना वाटतं अरे बापरे ब्रेकिंग न्यूज. मी त्याला म्हणलं डोंट ओव्हर रिॲक्ट. ते ऑप्टिक्स दिसताना खूप असे ड्रामॅटिक दिसतात, पण ते सिनेमासारखं आहे. सिनेमा ऑलवेज इज ड्रामॅटाईज ना. जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट वाचता ते बेसिक असतं, त्याच्यात ड्रामा आला की ते व्हिज्युअली इम्पॅक्ट दिसतं. तेवढंच होतं ते माझं आणि विनोदजींचं जे गाडीचा प्रवास तुम्ही पाहिला तो.
अजिबात नाही. ती चर्चाच तिथं नव्हती. काँग्रेसची चर्चा नव्हती, एनडीए बरोबर जाण्याची चर्चा नव्हती. पक्ष कसा आपल्याला अजून स्ट्रॉंग करायचा याच्याबद्दल 99% चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बैठकीला जयंत पाटील गैरहजर होते, त्यामुळे महत्वाच्या बैठकीला जयंत पाटलांची दांडी का अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, नेत्या सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. मात्र जयंत पाटलांची अनुपस्थिती ही चर्चेचा विषय ठरलेली आहे. नाही, जयंत पाटील साहेबांबरोबर बैठक ही 25 तारखेला आहे. अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुप्रियाताईंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक तिथं झाली. त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर अनिल देशमुख साहेब नव्हते, आव्हाड साहेब नव्हते, जयंत पाटील साहेब नव्हते. ते सगळे कोर कमिटीची प्रमुख बैठक असते ज्याच्यामध्ये नेत्यांना बोलवलं जातं. ती बैठक ही 25 तारखेला आहे आणि त्या बैठकीमध्ये जयंत पाटील साहेबांपासून सर्व मोठे नेते, माजी मंत्री हे त्या बैठकीला तिथं येणार आहेत. त्यामुळे स्वरूप असं होतं की अध्यक्ष आणि सुप्रियाताई आणि सगळे फ्रंट सेलचे प्रमुख आणि जिल्हा अध्यक्ष यांच्याबरोबरच या बैठका तिथं होणार होत्या. भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झालेली आहे. विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीसपदी तर पियुष गोयल राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे. वसुंधरा राजे सिंधिया, तीरथसिंह रावत, राम माधव बैजंत, जय पांडा, डी पुरंदेश्वरी, रेखा वर्मा यांच्या गळ्यामध्ये सुद्धा उपाध्यक्षपदाची माळ पडलेली आहे. आपण बघतोय की उपाध्यक्ष भारती पवार, वसुंधरा राजे सिंधिया आणि राम माधव हे उपाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागलेली आहे. भारती पवार या महाराष्ट्रातल्या नेत्या आहेत, त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. आणि विशेषतः महाराष्ट्रातनं उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर भारतीताई पवार असतील, महामंत्री म्हणून विनोदजी तावडे असतील किंवा कोषाध्यक्ष म्हणून पियुषजी गोयल असतील, असे सगळे चांगले नेते हे या टीममध्ये आलेले आहेत. त्यामुळे मी महाराष्ट्रातनं जे लोक या राष्ट्रीय टीममध्ये आले त्यांना तर शुभेच्छा देतोच, पण एकूणच संपूर्ण नॅशनल टीमला मनापासून शुभेच्छा देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत नव्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलंय. काय म्हटलंय ट्विटमध्ये मोदींनी, बघूया. नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचं आणि पक्षात विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या सर्वांचं अभिनंदन. या नवनियुक्त संघामध्ये संघटनात्मक अनुभव, ऊर्जा आणि तळागाळातील लोकांशी असलेलं नातं यांचा संगम आहे. मला खात्री आहे की ते आपल्या पक्ष मजबूत करण्यासाठी आणि लोकसेवेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपले सर्वोत्तम योगदान देतील. त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलंय. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यातल्या प्रकल्पांबाबत चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. उत्तन विरार कॉरिडॉर संदर्भात प्रपोजल दिलं आणि मेट्रो आणि नदीजोड प्रकल्पांबाबत ही भेट झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं. तर पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचं मोदींना निमंत्रण दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळेला सांगितलंय. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतलेली आहे. राज्यामध्ये एकूण प्रशासन आणि प्रकल्प या संदर्भातली माहिती मी त्यांना दिली. केंद्र सरकारच्या सोबत काही प्रकल्पांची आमची चर्चा चाललेली आहे. आपलं जो काही उत्तन विरार कॉरिडॉर असेल, अशा विविध प्रकल्पांच्या संदर्भात, मेट्रोच्या संदर्भात, आपल्या नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात, अशा विविध संदर्भात वेगवेगळ्या स्टेजेसवर जे काही आपले प्रकल्प आहेत त्याची त्यांना माहिती देऊन आणि त्याला कसं एक्सपिडाईट करता येईल या संदर्भातला हा प्रयत्न होता. पुण्याची जी मेट्रो 3 आहे, जी टाटासोबत आपण तयार केलेली आहे, जी देशातली नवीन पॉलिसीतली पहिली PPP मेट्रो आहे, याचं जवळपास काम पूर्ण झालं आहे. आता त्याचं टेस्टिंग चाललं आहे. त्यामुळे त्याही संदर्भात मी माननीय मोदीजींना निमंत्रण दिलेलं आहे की याचं टेस्टिंग संपल्याबरोबर त्याचं उद्घाटन आपल्याला करायचं आहे. तर त्याचा एक ॲडव्हान्स त्यांना मी इंटिमेशन दिलेली आहे. ते देखील त्या संदर्भात लवकरच आपल्याला तारीख देतील आणि आपणही
कम्प्लिशन एक्झॅक्ट कधी आहे आणि टेस्टिंग कधीपर्यंत पूर्ण होणार आहे त्यांना कळवल्यानंतर त्याचे उद्घाटन लवकरात लवकर करण्याचा आपला मानस आहे. मी दिल्लीत असलो तरी चर्चा आणि मुंबईत असलो तरी चर्चा असते असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाण्याच्या चर्चांवर उत्तर दिलेलं आहे. मी महाराष्ट्रातच असून जनतेनं आणि पंतप्रधान मोदींनी माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी दिल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. यानंतर बातमी पंकजा मुंडे यांच्या संदर्भातल्या 2-4 लोकांना रिटायर केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, पण मी अजून चांगली खमकी असून रिटायर होणार नाही असं पंकजा मुंडे यांनी वक्तव्य केलंय. जोपर्यंत दम आहे तोपर्यंत काम करायचं, लोकांची सेवा करायला कमी नाही पडायचं असंही पंकजा मुंडे म्हणालेत. बीड परळी महामार्गावरून प्रवास करताना तोच रस्ता तीच माणसं पाहून रिटायरमेंट घ्यावीशी वाटते असं काही दिवसांपूर्वी मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर पंकजा मुंडेंनी हे विधान केलंय. कोणतरी बातमी दिली ती ताई रिटायर होणार, काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे. मला काय झालंय, रिटायर काय व्हायचंय, 2-4 लोकांना रिटायर केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही रिटायर व्हायचं. आता मला 47 वर्ष पूर्ण झाले, अजून माझ्यात दम आहे, तोपर्यंत काम करायचं. पण कधी कधी कष्ट खूप पडतात आणि आपल्याला लोकांची सेवा करण्यात कमी पडायला नाही पाहिजे ही भावना असते. आणि आपण मुंडे साहेबांनी खूप कष्ट काढले, हो खूप कष्ट काढले, नेवानी सुखाने खाऊ दिलं नाही. 5 वर्ष जगले असते तर तुमच्यासाठीच जगले असते, हा मला विश्वास आहे. म्हणून आम्ही पण तुमच्यासाठीच जगतोय, तुमच्यासाठीच काम करतोय, ही भावना आहे. यानंतर बातमी नाशिकमधल्या. नाशिकच्या खड्ड्यांविरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना युबीटीनं खड्ड्यांविरोधात नाशिक शहरामध्ये भव्य मोर्चा काढला. शिवसेना कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात होऊन राजीव गांधी भवनातील मनपा कार्यालय मुख्यालयावर हा मोर्चा धडकला. खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यामध्ये खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळेला खड्डे आणि भ्रष्टाचारावरून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. खड्डे न बुजवल्यास भाजप आमदार आणि नगरसेवकांच्या घरासमोर आंदोलन करू, तसंच यमराज आणि रेडा लोकप्रतिनिधींच्या घरात घुसू असा इशारा राऊतांनी दिलेला आहे. तसंच खड्डे बुजवण्याची कालमर्यादा द्या अशी मागणी सुद्धा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेली आहे. सांगू इच्छितो, महानगरपालिकेमध्ये आमचे 15 वाघ आहेत केशवच्या नेतृत्वाखाली, केशव ठोकेच्या नेतृत्वाखाली. आमचं म्हणणं तुम्हाला ऐकावं लागेल. नाशिककरांच्या बाबतीत, रस्त्याच्या बाबतीत, विकासाच्या बाबतीत जर ऐकलं नाहीत आणि मनमानी केली तर हे गेट तोडून आम्ही आतमध्ये येऊ. आणि अशा प्रकारची गेट तोडून आज घुसण्याचा अनुभव मला सगळ्यात जास्त. राऊतांना म्हणा, एखादी महापालिकेत निवडून या, 17 महापालिका झाल्या, एक महापालिकेत लोक त्यांना निवडून देत नाही. त्यांचे खासदार आता सगळे सोडून गेलेले आहेत, आमदार त्यांच्या बरोबर नाहीत. त्यांनी किती वल्गना केल्या आणि त्यांनी किती अशी जुमलेबाजी केली शब्दांची, तर लोकांचा विश्वासच नाही त्यांच्यावर. 2.5 वर्षाचा कार्यकाळ उद्धवजींचा लोकांनी बघितलेला आहे. या काळामध्ये तुम्ही काय केलं हे बोलायला लावू नका. राऊतांना मी सांगेल फक्त एखादी 35, 20, 30, 32 सांगणार नाही मी त्यांना, 25, 20 सांगणार नाही, 10 सांगणार नाही. आव्हान आहे, एखाद दुसरी आणा निवडून, किंवा आणले ठाकरेंचं झाला इथे जिल्हा परिषद अध्यक्ष, दाखवा बरं एखादी. मी मागच्या वेळेला सांगितलं होतं, महापालिका 17 आहेत, उद्धवजींनी फक्त एक आणावी राऊतांनी मिळून, एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करा, फार ठिकाणी बडबड करू नका. कुठे काय आलं, एक सुद्धा महापालिका निवडून आली नाही. यानंतर एक धक्कादायक बातमी आहे. रेल्वे स्थानक म्हणजे रोज लाखो प्रवाशांच्या वर्दळीची ठिकाणं. प्रवासात तहान लागली की प्रवासी रेल्वे स्थानकावरील नळ किंवा वॉटर कूलरचं पाणी पितात. पण याच पाण्याच्या गुणवत्तेबाबत आता कॅगच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे. काही रेल्वे स्थानकांवरील पाण्याच्या नमुन्यांमध्ये ई कोलाय सारखे जीवाणू, विषाणू आढळल्याचं समोर आलेलं आहे. नेमका हा विषाणू आहे का आणि प्रवाशांच्या आरोग्यासाठी तो किती धोकादायक ठरू शकतो, बघूया एका रिपोर्टमध्ये. रेल्वेनं प्रवास करताना तहान लागली की आपण सहज रेल्वे स्थानकांवरील पाणी पितो. प्रवाशांची तहान भागवण्यासाठी स्थानकांवर नळ, वॉटर कूलर आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. पण प्रवाशांना दिलं जाणारं हे पाणी खरंच सुरक्षित आहे का? याच प्रश्नाचं गांभीर्य कॅगच्या अहवालामधून समोर आलंय. कॅगनं केलेल्या तपासणीमध्ये देशभरातील अनेक रेल्वे स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यामध्ये टोटल कॉलिफॉर्म्स आणि ई कोलाय जीवाणू आढळलेले आहेत.
पाण्याच्या नमुन्यात ई कोलाई आढळणं ही साधी बाब नाहीये. दूषित पाण्यामुळे प्रवाशांना जुलाब, पोटदुखी, उलटी, ताप यांसारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः लहान मुलं, वृद्ध आणि आधीच अशक्त असलेल्या व्यक्तींना या दूषित पाण्याचा धोकाही अधिक असू शकतोय. मानव आणि प्राण्यांच्या आतड्यांमध्ये आढळणारा हा जीवाणू आहे. ई कोलायच्या काही प्रजाती निरुपद्रवी आहेत, मात्र काही धोकादायक प्रकारांमुळे आजारांची शक्यता जास्त आहे. दूषित पाणी किंवा अन्नामधून ई कोलाय शरीरामध्ये जाऊ शकतो आणि जुलाब, पोटदुखी, उलटी आणि ताप होण्याची शक्यता आहे. कॅगनं देशभरातील 412 बिगर उपनगरीय स्थानकांवरील प्रवासी सुविधांचाही आढावा घेतला. यामध्ये दक्षिण रेल्वेतील कोइंबतूर आणि पालक्काड, दक्षिण मध्य रेल्वेतील हैदराबाद, मध्य रेल्वेतील CSMT, भिवंडी रोड, कल्याण, लोणावळा आणि पूर्व रेल्वेतील मधुपूर अशा स्थानकांवरील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत. मध्य रेल्वेवरील जी 8 रेल्वे स्थानकं आहेत, ज्या रेल्वे स्थानकावरील पाणी हे दूषित स्वरूपाचं आहे असं कॅग म्हणतंय, त्यातल्या एका मुंबईतल्या महत्त्वाच्या असणाऱ्या CSMT रेल्वे स्थानकावर मी उभा आहे. आपण माझ्या पाठीमागच्या साईडला बघता आहात. अशाच पद्धतीनं सर्व रेल्वे स्टेशनवर पाण्याची जी व्यवस्था आहे त्या करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे. वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतील किंवा CSR फंडातनं काही लोकांनी जे आहे ते पाणपोई उभा केलेल्या आहेत आणि त्याद्वारे जे लोकलमधील प्रवासी आहेत ते या ठिकाणी या सर्व पाण्याचा लाभ घेत असतात. आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे CSMT रेल्वे स्थानकावर 1 नंबर असेल प्लॅटफॉर्म किंवा त्याचबरोबर 8 ते 9 नंबर असेल, या ठिकाणी हे सगळ्या ज्या पाण्याच्या ज्या आहेत त्या सुविधा असल्याचं पाहायला मिळतं आहे. परंतु या ठिकाणी हे सगळे मुंबईकर जे आहेत, लोकलचे जे प्रवासी आहेत, जे पाणी पित आहेत ते पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल दस्तूरखुद्द कॅगनं दिलेला आहे. पाणी तर दूषित आहेच, पण जी साफसफाई आहे, जे आता इथे तुम्ही बघताय तिथे साफसफाई एकदम गलिच्छ आहे. ही साफसफाई नीट ठेवली तर पाणी आपोआप चांगलं येईल आणि पिणाऱ्यांना पण चांगलं वाटेल. कारण की आता आम्ही तिथे जाऊ पण नाही शकत, एवढी घाण आहे. ऍक्च्युली शुद्ध पाणी असलं पाहिजे, कारण आता असं त्यामुळे रोगराई पसरेल. त्याच्यामुळे पाणी रोज पिणारे पित असतात, रोगराई पसरेल त्याच्यामुळे जास्त करून. कॅगनं आता रेल्वेला पिण्याच्या पाण्याची सर्वसमावेशक गुणवत्ता तपासणी करण्याची, निर्धारित नियमांचं काटेकोर पालन करण्याची आणि प्रवाशांसाठीच्या मूलभूत सुविधांकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची शिफारस केलेली आहे. सोर्सपासनं, जलस्रोतापासनं जिथं ते प्रवाशांना वाटप करण्यात येतं, या सर्व जागापर्यंत आपण त्याचं जलशुद्धीकरण हे निश्चिती करण्याचं आदेश हे देखील माननीय मंत्री महोदयांनी दिलेले आहेत. यासोबतच याच्यामध्ये रेग्युलरली ज्या टाक्या तिथे उपलब्ध असतात, ज्याच्यामध्ये पाण्याचं स्टोरेज रेल्वेच्याद्वारे केलं जातं, याच्यामध्ये देखील करेक्शन करण्याचे आदेश माननीय मंत्री महोदयांनी दिलेले आहेत. रेल्वेचा प्रवास सुरक्षित असावा याचा अर्थ फक्त रेल्वे अपघातमुक्त असणं नाहीये. प्रवाशाला स्थानकावर मिळणारं पाणीही सुरक्षित असणं तितकंच महत्वाचं आहे. कारण तहान भागवण्यासाठी घेतलेलं पाणीच जर आजाराचं कारण ठरलं तर प्रश्न फक्त पाण्याचा नाही, तो थेट प्रवाशांच्या आरोग्याचा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी. मुंबई उच्च न्यायालयानं FDAला फटकारलेला आहे. 98% नियमांचं पालन तरी परवाना निलंबित का करण्यात आला असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केलाय. निलंबनाची कारवाई अन्यायकारक असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय. पुण्यातील मिठाई दुकानदाराला 5 लाखांची भरपाई देण्याचे आदेश सुद्धा हायकोर्टाकडून देण्यात आलेले आहेत. एक मोठी बातमी आपण बघतोय. मुंबई उच्च न्यायालयानं FDAला फटकारलेला आहे. 98% नियमांचं पालन तरी परवाना निलंबित का करण्यात आला असा सवाल हायकोर्टानं केलाय. निलंबनाची कारवाई अन्यायकारक असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय. पुण्यातील मिठाई दुकानदाराला 5 लाखांची भरपाई देण्याचे आदेश सुद्धा हायकोर्टाकडून देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीन अस्सल प्रोटीन. MDH